केला, हुक लावला, आयतच झाला. म्हणजे समांतरभुज चौकोन हा आयतामध्येच कन्वर्ट होतो. म्हणजे परत बेसिक तिथं झालं. फक्त याला पाया म्हणलं आणि याच्या रुंदीला यातून काय म्हणते, उंची म्हणते. ती बघा ही उंची. मग याच्यासाठी ॲक्युरेसी येण्यासाठी परत मी काय केलं, हे बघा ते अशी तुम्ही हटत नाहीत काय नाही, हा ही डेव्हलपमेंट मी केली. म्हणजे हे काय सांगितलं दिसतंय आणि मग हे तुम्ही एका पॉलिथिन पेशंटवर सगळं लावून घेऊ शकता. त्याच्यामध्ये समांतर असंच केलं. हा काढला होता. ह्याच्यानंतर वर्तुळाचं जे अवघड आहे, वर्तुळाचं सुद्धा तसंच केलेलं आहे. हे त्रिज्या, हे वर्तुळ केलं, त्याच्या ह्या पाकळ्या केल्या. ह्या पाकळ्या जर तुम्ही उलट्या इथे लावल्या याच्यामध्ये अरेंज केल्या तर आयत तयार होणार. ही पाकळी अशी लावायची, एक इकडे, हाफ जी आहे त्याच्यात एक कट करून तुम्ही अशी लावायची. आणि अशा पद्धतीनं तुम्ही याची मान्य केली तर ह्या पाकळ्या बसतात. मग हा अर्धा परीघ झाला, हा अर्धा परीघ झाला, हा अर्धा कट होणार, हा अर्धावरती जाणार, अर्धा परीघ, हा अर्धा परीघ होणार. मग हा परीघ आपण कॅल्क्युलेशननं काढलेला आहे. लांबी गुणिले याचा परीघ काढला आणि परीघ काढून तो जर लांबी याची जी काय आहे 32-64 आहे परीघ, तो याचा 32 त्रिज्या घेऊन काढलेली आहे आणि याची त्रिज्या 10.2 आहे. त्याच्यात पण ते तुम्ही सांगा असं केलेलं आहे. म्हणजेच काय थोडक्यात लांबी गुणिले रुंदी झाली येते. मग शब्द सर बदलला. लांबीला काय म्हणलं मी, अर्धपरी पाया. ही जी लांबी आहे तो अर्धा भाग आहे म्हणजे पाया अर्थ, आणि ही रुंदी म्हणजे त्याची त्रिज्या झाली. पाया पाया हे त्याला सपाट आहे, कमी तुकडे केले वर्तुळाचे तर तिकडे ते जादा येणार. ते त्याला मॅच होतं. इकडे जे जाता येतं ते त्याच्यात जातं. टँजंट काढली ना आपण सर, टँजंट बरोबर आहे. ही जर टँजंट अशी काढली पुढे अशी कर्व कमी येतो आणि मोठे जर पाकळ्या केल्या तुम्ही तर कर्व जास्त येतो. मग ते जर जास्त सर म्हणतात तसे, आता इथे मी हा टच केला तर हा गॅप राहिला, हा गॅप राहिला. मग ही मुलांना बरोबर आहे. मुलांना हे पण सांगताना आपण सांगायचं ही टँजंट जी आहे, ही टँजंट ह्या बिंदूतून काढली तर हा जो पोर्शन आहे तो याच्यात सबमिट होतो. म्हणजे टॉप विद्यार्थ्यांना जर विचारलं आणि कमी जितक्या पातळी केल्या तर तुम्ही म्हणता तो जवळजवळ एकदम म्हणजे परफेक्ट मिळतो. म्हणजे त्यात एरर राहत नाही अगदी. तर हे वर्तुळाचं पण शेवटी लांबी पुस्तक आहे आपल्याला 11वी असेल. तर हा एक टेक्निकली भाग ते सांगता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज परत बघा. हा त्रिकोण आहे, एक मूळचा त्रिकोण असावे. मी छोटे छोटे हे काय केलं, थर्माकोलचं काय केलं नाही किंवा लाकडी काय केलं नाही की हँडलवरती आपल्याला वर्गात जाता येत तसं आणि मुलांना हाताळता येतं. मुलांना ते करता आलं पाहिजे. शेवटी कुठलंही जे आपण सेक्शन आहे मुलांना इझी आलं पाहिजे. आणि हे बघा ह्या कट करा, हां सगळं कट करायचं आहे समान त्रिज्येने आणि मग परत हे अर्धवर्तुळ हे काढायचं. हा एक होईल आणि मुलांना समजलं पाहिजे. फार संदिग्धता त्यात नको की जोडल्यानंतर काय होतं त्याला विचारायचं, आपण सांगायचं नाही. त्याला विचारायचं सर हे अर्धवर्तुळ झालं मग 180 संपला विषय. हे 180 आणि कॅरी इझी कॅरी आहे आणि डिस्टर्ब मोडणार नाही काय नाही. हे सगळे असे केलेले आहेत. आता याचा उपयोग कुठे आहे महत्त्वाचा आहे, स्कॉलरशिपला आहे. बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाची बेरीज, चौकोनाची बेरीज 360 कशी येते तर चौकोन म्हणजे हा चौकोन मी सांगणार नाही. हे चौकोनी क्षेत्र झालं हे कन्सेप्ट फार शिक्षकांना सुद्धा माहिती नाही. मी चौकोन म्हणून जर हे तुम्हाला सांगितलं तर माझा अभिनय. मुलांना पण आपण चुकीचं डेमो देतो. स्कॉलरशिपला विचार तोच कन्सेप्ट आहे. रेषाखंडाने तयार झालेल्या आकृतीला चौकोन म्हणतात. हा मधला स्पेस दिला की हा चौकोनी पृष्ठफळ झालं, क्षेत्र झालं, त्यामुळे हा चौकोन. बरं, तर याच्यामध्ये या कोणाची बेरीज किती, 4 कोणांची तर ती काढायची आहे. मग त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं याच्यात किती त्रिकोण तयार होतील
कुठल्याही शिरोबिंदूतून किती झाले